नमस्कार. 12 मे भागामध्ये दरोडेखोर काय सोडत नसतात. दिशा म्हणते, तुम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं ना, आता सोडा ना आम्हाला. ते म्हणतात, ए हिरोईन गप्प बस. आदित्यला म्हणतात, तुझा तर फोटो आम्ही पेपरात बघितला, तू तर लई मोठा बिझनेसमॅन असणार, तुझ्याकडून आम्हाला लई माल मिळणार. प्रीतू धावत म्हणतो, माझ्या भावाला सोडा. ते प्रीतूला पकडायला लागतात. आदित्य म्हणतो, सॉरी त्याला सोडा. एकजण म्हणतो, अरे या भावांमध्ये लय प्रेम आहे. प्रीतू बोलल्यामुळे एकाला खूप राग येतो. तो म्हणतो, ए माफी माग. प्रीतू म्हणतो, नाही दादा. दरोडेखोर म्हणतो, ए माफी माग. आदित्य हात जोडून म्हणतो, मी तुमची माफी मागतो. तो आता मोठ्याने हसायला लागतो. आदित्य माफी मागून म्हणतो, प्लीज आम्हाला सोडा. तर दरोडेखोर म्हणतो, गुडघ्यावर रे गुडघ्यावर. आता आदित्य गुडघ्यावर बसतो आणि माफी मागतो. त्याला प्रीतू अडवत असतो, पण तो काय ऐकत नाही आणि म्हणतो, प्लीज मी हात जोडून माफी मागतो, आम्हाला जाऊ द्या. अहिल्या बेडरूममध्ये चक्रा मारत असतो. तेवढ्यात श्रीकांत येतो आणि म्हणतो, अहिल्या काय झालं, तू ब्रेकफास्ट पण चांगला केला नाही. अहिल्या म्हणते, श्रीकांत माझी तब्येत ठीक आहे, मला काहीच झालेलं नाही आहे. तर म्हणतो, मग कंपनीचं काही टेन्शन आहे का, त्या सूर्यकांत कदमचा फोन आला होता का. ती म्हणती, नाही. तो म्हणतो, अगं मग काय झालं, तुला अस्वस्थ असं मी कधीच बघितलं नाही. ती म्हणती, श्रीकांत मला मुलांची काळजी वाटते रे, एकदा फोन करून बघतोस का कुठे आहेत ते. श्रीकांत म्हणतो, माझा सकाळीच प्रीतूसोबत फोन झाला, ते हॉटेलमधून निघाले आणि एन्जॉय करतायत. ती म्हणती, श्रीकांत फोन कर, मला आदित्यशी बोलल्याशिवाय चैन नाही पडणार. आता श्रीकांत फोन करून म्हणतो, रेंजमध्ये नाही आहेत बहुतेक. इकडे दरोडेखोर म्हणतो, जे काय खिशात आहे ना ते काढून ठेवा. दिशाला म्हणतो, ए पुरी काय ते काढून ठेव. आता सगळेजण पटापट काढून देतात. आदित्य म्हणतो, झालं. तो असून म्हणतो, झालं. गॉगल. आदित्य काढून देतो म्हणतो, आता जाऊ. तो असून म्हणतो, निघा. आदित्य पारूजवळ जातो. तो म्हणतो, ए थांबा. तोपर्यंत प्रीतू आणि दिशा गाडीत पण बसलेले असतात. थांबा म्हटल्यावर ते घाबरून बघायला लागतात. दरोडेखोर म्हणतो, कानातले फुलं. पारू कान पकडून म्हणते, नाही, हे बघा, ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे, हे घेऊ नका. आता तो हसायला लागतो. आदित्य म्हणतो, प्लीज. तो पारूचे कानातले ओढण्यासाठी पुढे हात करत म्हणतो, आता तर पाहिजेच. आता आदित्य त्याचा हातच पिरगळतो आणि त्याला जोरात ढकलून देतो. तो एवढ्या लांब जाऊन पडतो, पुन्हा स्वतःला सावरतो आणि आदित्याला मारायला येतो. पण तेवढ्यात प्रीतू गाडीचं दार उघडतो आणि तो दरोडेखोर पुन्हा खाली पडतो. मारायला जात म्हणतो, ए काय बघताय, मारा. पण प्रीतू आणि आदित्य काय ऐकत नाही आणि त्यांना खूप मारतात. आता मात्र सगळेच पळून जातात. आदित्य पळत जातो आणि पारूला पकडून म्हणतो, पारू तुला काही झालं नाही ना, चल पटकन गाडीत बस. तोपर्यंत प्रीतू गाडीवरचं सगळं साहित्य घेतो. आता सगळे गाडीत बसतात आणि निघून जातात. आता पुढे गेल्यानंतर आईल्याचा फोन येतो. आदित्य म्हणतो, आईचा फोन आहे, मगाशी नेटवर्क नव्हतं ना, नाहीतर आत्तापर्यंत आई थांबूच शकली नसती. प्रीतू म्हणतो, आईला बरोबर कळतं ना आपण प्रॉब्लेममध्ये आहे ते. आदित्य म्हणतो, प्रीतू फोन उचल आणि आईला काहीच सांगू नको इथे काय झालं ते. दिशा म्हणते, ए असं का, सासू मॉमला सगळं खरं कळलं पाहिजे. प्रीतम काय काय घडलं ना ते सगळं सांगा नीट. प्रीतम म्हणते, बाई तू जरा थांब 2 मिनटं. तो म्हणतो, हां आई बोल ना. ती म्हणते, प्रीतम अरे कुठे आहे तुम्ही आणि फोन का नाही लागत आहे. तो ताई आम्ही अगदी धमाल करत चाललो आहे, म्हणजे आम्ही निघालो, वाखरवाडीला पोचलो की फोन करतो. आईला सगळ्यांची चौकशी करते आणि फोन ठेवते. पहिले देवाकडे जाते आणि देवाला नैवेद्य दाखवते. आता सगळेजण वाखरवाडीला पोचतात. पारू समोर बघते तर तिचंच पोस्टर असतं. गणी म्हणते, तायडे इथं पण तुझा फोटो लावला आहे. आता पारूला खूप आनंद होतो, ती हसायलाच लागते. प्रीतू म्हणतो, दादा फायनली आपण पोचलो वाखरवाडी. गणी म्हणतो, तायडे हे आपल्या गावासारखंच आहे, आपण इथंच राहायचं का, लय मज्जा येते. पारू म्हणते, होय गणी आपण समजेच इथं राहूया. आदित्य आणि प्रीतू त्यांचं बोलणं कौतुकाने ऐकत असतात, पण दिशा मात्र वाकडं तोंड करते. आदित्य प्रीतूला म्हणतो, ऐक ना, हरीश आपल्याला इथेच जॉईन होतो ना. प्रीतू म्हणतो, तो इथे पोचलाय. तेवढ्यात हरीश म्हणतो, वेलकम. प्रीतू म्हणतो, हे बघ. आता सगळेजण एका देवाला जातात. हरीश म्हणतो, मला प्रीतम सरांनी सगळं सांगितलं, तुम्ही सगळे ओके आहात ना. आदित्य म्हणतो, या आम्ही सगळेच ओके आहेत. हरीश म्हणतो, पारू तू ठीक आहेस ना. पारू म्हणते, होय मी पण ठीक आहे आणि समधे ठीक आहेत. गणी म्हणतो,
तुम्ही पाहिजे होता. आदित्य सरांनी एकेकाला असं ढिशूम मारलं. आता हरीश कौतुकाने स्माईल करतो आणि म्हणतो, सर इथली अरेंजमेंट झाली. गावकऱ्यांना एकत्र जमायला सांगितलं. तेवढ्यात एक बाई गुळ पाणी घेऊन येते आणि प्रीतूला देते. प्रीतम पाणी प्यायला लागतो. पारू म्हणते, प्रीतम सर आधी गुळ खायचा असतो, नंतर पाणी प्यायचं असतं. प्रीतू म्हणतो, ओके. आता आदित्य पण घेतो, पण दिशा काय घेत नाही. पारू म्हणते, दिशा मॅडम घ्या, याने ना सगळा थकवा निघून जातो. दिशा म्हणते, दाखव. पारू दाखवते. ती यू नको आहे मला, थँक्स. पारू एकटक बघत असते. हरीश तिच्याकडे बघून म्हणतो, काय गं, तू जा. बॅगमधून काढत म्हणतो, सर आपलेच प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च झाले. आता काजळाची डबी असते आणि काही काजळाचे पेन्सिल असतात. त्यावर पारूचे डोळे बघून आदित्य पुन्हा बघत राहतो. पारू हरीशला म्हणते, ते डोळे कोणाचे होते, काही कळलं का हो? हरीश म्हणतो, कोणते डोळे? पारू म्हणते, अहो असं काय करता, तुम्हीच म्हणले ना फोटो घेऊन येतो. तेव्हा आदित्य ते डोळेच बघत असतो. पारू म्हणते, काल आदित्य सर फोनमध्ये डोळ्यांचे फोटो बघत होते, हे आत्ता बघतायत ना तसेच. आदित्य म्हणतो, हरीश ज्या मॉडेलचे डोळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला का? हरीश हसून म्हणतो, सांगतो सर, मी आणलेत फोटो. पारू, तू कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. आपल्या प्रोडक्टबद्दल तू लोकांना सांगायचं. पारू घाबरून म्हणते, मी कसं काय सांगायचं आणि मला कसं जमणार? आदित्य म्हणतो, का नाही जमणार? आता तो तिला सांगत असतो. तेवढ्यात दिशा म्हणते, तू कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, पण तुला त्याचं काहीच पडलेलं नाही आहे. पण आम्हाला खूप काळजी आहे आमच्या प्रेस्टिजची. या असल्या अवतारात नको जाऊ सगळ्यांसमोर. हरीश, हिच्या हेअर मेकअपची काहीतरी सोय कर. जागं अवतार जरा बरा करून ये. हरीश म्हणतो, येस मॅम. मागे मेकअप रूम आहे, मी घेऊन जातो. आता पारू त्याच्यासोबत जाते. इकडे श्रीकांतला पारूची खूप आठवण येत असते. आईला म्हणते, पारू असल्याशिवाय ह्या घरात काहीच होत नाही का? देवघरात गेले तिथं फुलंच नव्हते. श्रीकांत म्हणतो, नाही ती हातात देते ना गोळ्या. तेवढ्यात आईला येते आणि त्याच्या हातात गोळ्या देते आणि म्हणते, हे घर पारूचं आहे की माझं? आता श्रीकांत हसायला लागतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.